तर या व्यवहारावरनं राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। उतार्यावरील नाव कमी होईपर्यंत लढा सुरू राहील अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे। तर दुसरीकडे रवींद्र धंगेकरांनी देखील मुघलांना पुणेकरांनी थोपवलं असं म्हणत मुरलीधर मोहोळांना टोला लगावलाय। रात्री 10:30च्या दरम्यान मला मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आज जो काय बैठकीमध्ये ठरलेला आहे त्याचा आदर करून गोखले बिल्डर्स यांनी एच&डी ट्रस्टींना एक पत्र लिहिलेलं आहे, पत्र मेल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा संपूर्ण व्यवहार आम्ही रद्द करत आहोत आणि जे 230 कोटी रुपये त्यापोटी दिलेले आहेत ते आम्हाला परत द्यावेत अशी विनंती त्यांनी केली आहे। पाहायला मिळतोय स्वतः गोखले बिल्डर्सकडून अशा प्रकारचा मेल जो आहे तो राजू शेट्टींना प्राप्त झाल्याची माहिती राजू शेट्टींनी दिलेली आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया? खरं तर हे आंदोलनाला यश सन्माननीय योगी महाराज त्यांचं आहे, त्याचबरोबर जैन युवक संघटनेचे सगळे युवक जे आज त्या ठिकाणी काम करतात त्यांचं आहे आणि प्रामुख्यानं आमचे नेते राजू शेट्टी जे शेतकरी प्रश्नावर आपण कायम महाराष्ट्रात काम केले, तळागाळात काम केले, हे त्यांचं यश मी समजतो आणि पुणेकरांनी ह्या सगळ्या विषयावर जो पाठिंबा दिलाय ह्या सगळ्या पुणेकरांचा पाठिंबा ह्याच्या जेव्हा ही सुरुवात ह्या व्यवहाराला आता सुरुवात झाली रद्द होण्याची तर हे सगळं यश त्यांचं आहे। आज तुम्ही बघितलं असेल तर पुणे शहरामध्ये विद्येचं माहेरघर आहे। पुणे शहरामध्ये अनेक मान्यवरांनी रक्ताचं पाणी करून या संस्था उभ्या केल्यात, एक दिशा देण्याचं काम ह्या पुणेनी अख्ख्या जगाला दिले आणि त्याच पुण्यनगरीत पुणे शहरामध्ये विद्येच्या माहेरघरामध्ये काही लोक बिल्डरांना हाताशी धरून वेगळ्या पद्धतीने एखादी संस्था कशी मोडीत काढायची हे प्रयत्न करत असताना हे सगळे पुणेकरांचा आवाज आज